पूर्णच लीड आपलीच राहणार आहे। वन साइड मतदान होणार आहे, वन साइड मतदान होणार आहे। हा रावसाहेब दानवे आता कडाकड चव लागलेला आहे की काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे जालन्यामध्ये। हो, ते जे म्हणतात ना ते बरोबर म्हणतात, त्यांचे हेच अजेंडे आहे आणि ह्या अजेंडाला आपण बळी पडू नका। हे खोटारडे लोक आहेत आपल्या ह्या जालन्यामध्ये। आपण जालन्यातच बोलू, या लोकांनी आपल्या मतदारसंघात येऊनच पाहिलेलं नाही तुम्ही मेले का राहिले। या जालन्यामध्ये 12-15 लोक रेल्वेच्या ट्रॅकवर कटून मेले होते, त्यांच्या घरी जाऊन या माणसाने साठवण केलेलं नाहीये कुठला त्यांना मोबदला मिळाला नाही आणि कुठला मोबदला मिळाला नाही हे तर मी केंद्र सरकारचा पण आणि महाराष्ट्र शासना पण निषेध करतो। परंतु हे जे मंच आहे इथं मी माझ्या पायातले बूट चप्पल मी तुम्हाला जसं तुम्ही मला ओळखलं का तुम्ही मराठा समाजाच्या सामाजिक कामाला पण खांद्याला खांदा लावून होतात, तसंच मी प्रत्येक गावात जाईल, मुस्लिमांना पटवून देईन का हे हिंदू मुस्लिमाच्या राजकारणाला बळी पडू नका रे बाबा आणि यांचे अजेंडे घालून पाडा। 1 महिन्यापासून तुम्ही आता प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात, कशा पद्धतीचा प्रतिसाद सध्या नागरिकांकडनं तुम्हा सगळ्या मंडळींना मिळतोय? मी ज्या ज्या गावात मंगेश साबळे पाटील यांच्या सोबत गेलो मला आता भरपूर ओळखलंय आणि त्यांच्या सोबत नाही गेलो तर मला मराठा भावांनी आणि इतर 18 पगड जातीच्या भावांनी गळा भेट गेलेली। मी ज्या लोकांना ओळखत नव्हतो ह्या आंदोलनामुळे मला ओळख मिळालेली आहेत आणि हे एकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये एकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि फक्त सालदार बदला हेच एक वातावरण निर्माण झालेलं आहे का ज्या सालदारांनी 25 वर्ष आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या शेतात येऊन पाहिलेलं नाही, फक्त तो सालदार बदला। आता येणारा 13 मेला मतपेटीतून दिसल आणि समजल बांबू कोणाला लागलाय आणि याचं हेच उत्तर आहे। आणि मी जास्त नाही, मला अंग झटकून काम करायचं। माझी बायको तिथं दवाखान्यामध्ये जीवन आणि मृत्यूची झुंज देत आहेत। मी दवाखान्याचं नावही सांगितलेलं आहे, मी खोटारडा माणूस नाही, ब्रेन ट्युमर झालेलं आहे माझ्या बायकोला, पण तरीही मी इथं आत्ताच आलो गाडीतून। मी लेट झालोय परंतु आता कामामध्ये लेट होणार नाही। मंगेश साबळे कितीच्या लीड देऊ शकतो काय वाटतं? पूर्णच लीड आपलीच राहणार आहे। वन साइड मतदान होणार आहे, वन साइड मतदान होणार आहे। कोणत्याही गावात जा फक्त सालदार बदला, सेवेकरी बदला, कारण की निकम्मा सालदार बदला, मुलगा असो किंवा मुलगी असो, जर ती मायबापाचं म्हणणं ऐकतच नसेल आणि काम करतच नसेल आपण त्याला बाहेर करतो, घराच्या बाहेर करतो। या जर बुटात मला हा बूट चावू लागला बूट मी काढून फेकतो। हा रावसाहेब दानवे आता कडाकड चावू लागलेला आहे, आता याला काढून फेकायची वेळ आलेली आहे।